ठाणेकरांना दिलासा देणारी ही बातमी आहे। ठाण्यातली 30% पाणी कपात सध्या रद्द करण्यात आलेली आहे। कळव्या मुंब्रातील 2.5 दिवसांची पाणी कपात देखील रद्द करण्यात आली आहे। बारवी आणि भातसा धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आता उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। कपिल, ठाणेकरांसाठी प्रचंड मोठी आणि दिलासादायक अशी ही बातमी आहे, काय तपशील आहे? ठाणेकरांना मोठा दिलासा आहे किंवा आनंदाची बातमी असंच आपण बोलू शकतो। गेली 4 महिने ठाणेकरांना 30% पाणी कपात होती, तर कळवा मुंब्रा भागातील लोकांना जवळपास 2.5 दिवस पाणी कपात होती आणि जो चांगला पाऊस पडला भाग आहेत त्या भागामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे, त्यामुळे ही बारवीचं पाणी वाढलेलं आहे, भातसाचं पाणी वाढलेलं आहे। त्याहून चांगली गोष्ट म्हणजे या क्षेत्रातले जे उल्हास नदी असतील अशा अनेक नद्या आहेत त्या भरून वाहत आहेत आणि ह्याचं पाणी आता पालिका वापरणार आहे आणि तसं होकारात्मक सांगितलेलं आहे पाटबंधारे विभागाकडनं। त्यामुळे ज्या स्थानिक स्वराज्य आहेत म्हणजे ठाणे महानगरपालिका असो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, भिवंडी असो, हे ते पाणी वापरू शकतात। त्यामुळे जी पाणी कपात आहे ती रद्द करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतलेला आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतली जी पाणी कपात होती ती पूर्णतः नाहीशी झालेली आहे। त्याचबरोबर शहापूर भागामध्ये जिथे 3 धरणं आहेत, वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, तिथे जर अजून काही जास्त पाऊस झाला तर भविष्यातली पाणी कपात पाणीचे जे संकट आहे ते पूर्णतः टळू शकतं असंही सुचवण्यात आलेलं आहे। अमोल, धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।